नमस्कार मित्रांनो. तर आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाचा नवा शासन निर्णय म्हणजेच राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजना अनुसूचित जाती उपयोजना याबाबतचा GR राज्य सरकारने जारी केला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण या GR मधील नवीन आर्थिक मान्यता, केंद्र राज्य हिस्सा, कोणाला लाभ, कोणत्या अंतर्गत पैसे मिळणार, कोणते खाते म्हणजे हेड तयार झाली, हे सगळं सोप्या भाषेत पाहणार आहोत. तर हा GR का जारी केला आहे? तर केंद्र सरकारने 22 मार्च 2024 रोजी पाठवलेल्या पत्रानुसार पशुधन विमा योजनेतील केंद्र आणि राज्य अनुदानात बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने आता अनुसूचित जातींसाठी पशुधन विमा योजना राबवण्यासाठी नवीन 3 लेखाभिर्षा म्हणजे अकाउंट हेड्स मंजूर केले आहेत. तर या GR मध्ये नेमकं काय आहे? तर GR मध्ये 3 प्रमुख आर्थिक लेखाभिर्षांची म्हणजे बजेट हेड्सची राज्य सरकारने मान्यता दिली आहे. नंबर 1, लिव्ह स्टॉक इन्शुरन्स, केंद्र हिस्सा 51%. यामध्ये विभाग पशुसंवर्धन योजना, अनुसूचित जाती घटक योजना, उपयोजना, राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा. यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा 51%, ग्रँट इन एड नॉन सॅलरी. आणि नंबर 2, लिव्ह स्टॉक इन्शुरन्स राज्य हिस्सा 34%, विभाग पशुसंवर्धन योजना, अनुसूचित जाती घटक योजना, राज्य सरकारचा हिस्सा 34%. आणि तिसरा आहे विटनरी ऑनरेरियम अँड पब्लिसिटी, 100% केंद्र हिस्सा, पशुवैद्यकांचे मानधन, जनजागृती किंवा प्रसिद्धी खर्च, केंद्र सरकारचा हिस्सा यामध्ये 100%. तर याचा कोणाला फायदा होणार? तर ही योजना अनुसूचित जाती म्हणजे SC लाभार्थ्यांसाठी आहे. योजनेअंतर्गत पशुधनाची विमा संरक्षण, नैसर्गिक मृत्यू किंवा अपघातामुळे नुकसान भरपाई, विमा घेताना केंद्र प्लस राज्य सरकारचे अनुदान आणि पशुवैद्यकीय तपासणी व सेवा यांचा लाभ मिळणार आहे. तर या GRची कायदेशीर स्थिती पाहूया. तर हा GR मंत्रालयांच्या मंजुरीने प्रसिद्ध केला आहे. तर मंत्रालय पाहूया. तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, वित्त विभाग आणि हा GR डिजिटल स्वाक्षरी म्हणजे डिजिटल सिग्नेचर सह अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच GR संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तर मित्रांनो, हा GR अनुसूचित जातींसाठी मोठा दिलासा देणार आहे, कारण पशुधन विमा योजनेतील निधीची रचना आता अधिक स्पष्ट झाली आहे. तर मित्रांनो, अशा आणखी GRची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.